राधिका, हा अगं तू नाही गेलीस? मी आता दादा वहिनींना जाताना बघितलं म्हणून आले इकडे. नाही ते हे अजून काय झालं? हे आले नाही आहेत अजून ना. आला नाही ना तो? नाही यांना ते काहीतरी मीटिंग गिटिंग असेल म्हणून आले नसतील. ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस राधिका. प्रत्येक वेळेस त्याला पाठीशी घालतेस ना म्हणून तो असं वागतो. त्याला इतर सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे पण तुझ्यासाठी नाही. नाही असं नाहीये. मग कसं आहे राधिका, किती दिवस तू तुझ्या आनंदाचा त्याग करणार आहेस त्याच्यासाठी? जायचं होतंस ना एकटीने. रेवती मी एकटी जाऊन काय करणार होती? यांच्या बरोबर चालली गेले असते तर आनंद तरी वाटला असता मला. हे नाही आले तर पुढंच गेला ना माझा. ते इतक्या दिवसांची सवय झाली ना यांच्या बरोबर जायची. सवय मोड मती आता, कारण हे सगळं त्यालाही वाटायला हवं ना. फक्त तुला वाटून काय उपयोग आहे? तो त्याचा आनंद लुटत बाहेर फिरत असतो आणि तू तुझ्या आनंदासाठी त्याच्यावर अवलंबून राहते. राधिका, प्रेम एकतर्फी होत नाही. रेवती अगं यांचं प्रेम आहे माझ्यावर. आता नाही वेळ मिळत त्यांना कामामुळे. त्याला मी काय करणार? हे बघ राधिका, मला तुला दुखावण्याचा हेतू नव्हता, पण मला काय म्हणायचंय ते ऐकून घे. मीही नोकरी करते, काम करते, पण नेहासाठी वेळ काढतेच ना. हे बघ, गुरु सारखे हजारो लोक काम करतात, पण आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढतातच. राधिका, वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. आणि जेव्हा एखादा माणूस आपल्यासाठी स्वतःहून वेळ काढतो ना, तेव्हाच समजायचं की त्या माणसाला आपल्याविषयी काहीतरी वाटतंय. हे बघ राधिका, प्रायोरिटी नावाची एक गोष्ट असते. तू तुझ्या संसारासाठी तुझं अख्खं आयुष्य वाहिलंस, कारण तुझा संसार ही तुझी प्रायोरिटी होती. पण तुझ्या नवऱ्याची प्रायोरिटी तू नाहीयेस. हे कधी कळणार तुला? माझ्या हातात काय रेवती? यांच्या ऑफिसच्या कामात मी काय करू शकते? पण मग हे सगळं तू असंच सहन करत बसणार आहेस का? रेवती प्लीज, आता मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. मला फक्त इतकंच वाटतंय की हे असं सारखं दादासमोर होऊ नये. नाहीतर त्याला असंच वाटायचं की यांचं आमच्याकडे लक्षच नाहीये म्हणून. पण मग खोटं आहे का ते? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.